राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। अहिल्यानगरच्या राजकारणात ही मिठी सगळ्यांच्या लक्षात राहील। अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। या पक्षप्रवेशामागे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आधीपासून होती। पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातही त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र पाहायला मिळालं। पक्षप्रवेशानंतर प्राजक्त तनपुरे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। मात्र सर्वांचे लक्ष वेधलं ते तनपुरे आणि विखे यांच्या मिठीने। राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे हे दोन नेते एकमेकांना मिठी मारताना दिसतात। सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला। यावेळी आजोबांनंतर आता नातवंडेही एकत्र आली। या मिश्किल टिप्पणीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। अहिल्यानगरच्या राजकारणात ही मिठी सगळ्यांच्या लक्षात राहील। दोन आजोबानंतर दोन नातू देखील आता एकत्र आलेले आहेत। सगळ्यांचं मनापासून अनेक वर्षाच्या राजकीय संघर्षानंतर विखे आणि तनपुरे एकाच पक्षात आल्याने राहुरीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। कार्यकर्त्यांनीही तनपुरे विखे यांची ही नवी युती राहुरीच्या विकासाला नवी दिशा देईल असा विश्वास व्यक्त केला। प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे राहुरी तालुक्यातील राजकीय गणिते किती बदलतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। आज आपण राहुरी तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण सर्वजणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे। मी साहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे देखील मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करेल। बरोबर जिल्ह्याचे आपले पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, सर्वच भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सर्व नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेल। आम्हाला या ठिकाणी आज आपण प्रवेश या ठिकाणी पक्षामध्ये दिलाय आणि भविष्यामध्ये देखील आमच्या सर्व कार्यकर्त्यांची देखील अपेक्षा आहे की निश्चितपणे आपल्या बरोबर या ठिकाणी आल्यानंतर आमच्या तालुक्याची 3 तालुक्याचा माझा मतदारसंघ आहे, इथल्या प्रश्नांना चांगली त्या ठिकाणी सोडवणूक त्या प्रश्नांची होईल। वेगवेगळे विशेषतः आमचा ग्रामीण मतदारसंघ आहे, विजेचे, शेतीचे, पाण्याचे प्रश्न हे निश्चितपणे आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून अधिक चालना या सर्वांना मिळेल अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी अपेक्षा आहे। मी आज काय जास्त खरं बोलू शकणार नाही, परंतु आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये आणि पक्ष यापुढे जी काय जबाबदारी आम्हा सर्वांवरती देईल, निश्चितपणे या जबाबदारीच्या माध्यमातून ही जबाबदारी चांगलीपणे पार पाडण्याचं काम आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू असा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो आणि थांबतो। धन्यवाद। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडसकर, मुंबई। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।